हेच आहेत. साखळी उपोषण चालू आहे आज प्रत्येक गावागावामध्ये. प्रत्येक मला वाटतं आज आपलं इथं कोणत्या गावाचं होतं उपोषण? डावरगाव. खऱ्या अर्थानं मी सगळ्यांना विनंती करेल त्या गावासाठी एकदा जोरात टाळी झाली पाहिजे. कारण आज प्रत्येक गावामध्ये या महाराष्ट्रामध्ये प्रत्येक गावागावात साखळी उपोषण चालू आहे. का तर मराठ्याला आरक्षण भेटलं पाहिजे. दादा मी तुम्हाला सांगेल, हा जो मराठा समाज सध्या एकत्रित आलेला आहे ना, आम्हाला आरक्षण भेटलंच पाहिजे याच्यासाठी हा मराठा समाज एकत्रित आलेला आहे. पण मी तुम्हाला सांगून जाईल दादा की मनोज पाटील जरांगे आपल्या सगळ्यांना माहिती आहे, त्यांचं जीवनचरित्र माहिती आहे. पण आमच्या गावचे भूमिपुत्र ते आहेत म्हणून मी तुम्हाला सांगायला फार वाईट वाटतं. कारण ज्या वेळेस त्यांनी 17 दिवस उपोषण केलं होतं ना, अंतरवाली सराटी इथं दुसऱ्या दिवशी माझं कीर्तन होतं. कीर्तन करत असताना 3 वेळेस मी कीर्तनात रडले होते. का रडू आलं तर त्यांची अवस्था तेवढी वाईट झाली होती. आणि त्या सरकारनं 4-5 दिवस आपलं नेट बंद केलं. का तर आपल्याला काही कळावं नाही म्हणून याच्यासाठी नेट बंद केलंय. पण मी तुम्हाला सांगेल, आज भारतातले प्रत्येक तरुण, प्रत्येक महाराष्ट्रातले, या जगातले प्रत्येक तरुण आज म्हणतोय, राजा तुम्ही परत जन्माला या. राजा या महाराष्ट्राला तुमची गरज आहे. राजा तुम्ही परत जन्माला या. या महाराष्ट्राला तुमची गरज आहे. पण मी एक गोष्ट सांगून जाईल, त्याच राजांनी आपल्यासाठी एक राजा पाठवलाय. त्यांचं नाव आहे मनोज पाटील जरांगे. छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्यासाठी तो राजा पाठवलेला, आपल्यासाठी ते देव माणूस आहेत. कारण आज पूर्ण महाराष्ट्र त्यांनी हादरवलेला आहे. तुम्हाला सांगेल, कुठंही गेल्याच्या नंतर, आता मी तुम्हाला सांगेल, माझेच काका गेले होते बँकेमध्ये, गेले होते कुठं, भेंड्याला गेले होते बँकेमध्ये. तुम्हाला सांगेल त्यांच्या नावाची ऊर्जा किती आहे. भेंड्याला त्या बँकेमध्ये गेल्या आणि गेल्याच्या नंतर तिथं खूप गर्दी होती. पण त्यांनी एक ती चिठ्ठी लिहिली आणि ती चिठ्ठी समोर पाठवली. जे पैसे देत असतात त्यांच्यापर्यंत ती पोहोचली. त्यांनी ते जरांगे नाव वाचलं. सगळी लोक त्यांनी हाकलून दिली पाठीमागं आणि त्यांचं नाव पुढे घेतलं. ही ताकद नावामध्ये आहे. जरांगे पाटील या नावामध्ये ताकद आहे. कारण आज पूर्ण महाराष्ट्रभर त्यांचं नाव आहे. महाराष्ट्रभरच नाही, दिल्लीपर्यंत त्यांचं नाव पोहोच झालेलं आहे. कारण मी तुम्हाला सांगेल, हा जो गरजवंत मराठ्यांचा लढा आहे फक्त मराठ्यांसाठीच आहे. लोक काही म्हणतात, ताई राजकारणाचं कीर्तनात बोलायची तुम्हाला गरज नाही. पण हे राजकारण नाहीच, राजकारण नाही. हा फक्त मराठ्यांसाठी लढत असलेला लढा आहे. कारण आज मराठ्याला याची गरज आहे, आरक्षणाची गरज आहे. कारण मी तुम्हाला सुरुवातीला सांगून गेले, आज महाराष्ट्रामध्ये कितीतरी मुलं नोकरीला लागलेली आहेत. पण आपले मराठ्यांची लेकरं पहा, गावातून 1-2 मुलं आपल्याला नोकरीला पाहायला भेटतायत. हे तर बाकी सगळी मुलं शेतात राबतायत, कष्ट करतायत. याचं कारणच एक आहे, फक्त आमच्या मराठ्याला आरक्षण भेटत नाही. आणि सरकारला आता आरक्षण द्यावंच लागणार आहे आणि आरक्षण आपल्याला भेटणारच आहे. पण मी तुम्हाला सांगून जाईल, माणसानं जीवन जगत असताना जीवन जगायचं कसं हे छत्रपती शिवाजी महाराजांकडून आपण शिकलं पाहिजे. माणसानं जीवन जगत असताना जीवन जगायचं कसं हे छत्रपती शिवाजी महाराजांकडून शिकलं पाहिजे. जीवन जगत असताना माणसानं मरायचं कसं हे धर्मवीर संभाजी महाराजांकडून शिकलं पाहिजे. आणि माणसानं जीवन जगत असताना लढायचं कसं हे मनोज पाटलांकडून शिकलं पाहिजे. कारण मी तुम्हाला सांगेल दादा, त्या माणसाकडे काहीच नाही, जमीन नाही, जुमला नाही, पैसा नाही, गाडी नाही, राहायला घर नाही, काहीच नाही त्यांच्याकडं. तरीही आज समाजानं त्यांना डोक्यावर घेतलंय. का तर त्यांनी ते जपलंय. आज महाराष्ट्रामध्ये कितीतरी आमदार आहेत, कितीतरी खासदार आहेत. या सरकारनं काय केलं आजपर्यंत? या मराठ्याचा वापरच करून घेतला ना. काय केलं या सरकारनं आजपर्यंत? मराठ्याचा वापर करून घेतलाय. पण आज मराठ्याला समजलंय आमच्याकडं काय आहे आणि आम्ही काय आहोत. ही ताकद फक्त मनोज पाटलांना आपल्याला दाखवून दिलेली आहे. आता कुठेतरी मी तुम्हाला सांगेल दादा की आजपर्यंत त्यांनी 34 उपोषणं केली होती. पण हे शेवटचं उपोषण त्यांचं सक्सेस झालंय. कारण मी तुम्हाला सांगेल, आमच्या गावचे भूमिपुत्र आहेत, त्यांना जमीन नाही, जुमला नाही, गाडी नाही, बंगला नाही, राहण्यासाठी घर नाही. वरती पत्रे आहेत, साईडनं मातीच्या भिंती आहेत. तुम्ही जाऊन कधीतरी पहा, त्यांचं घर पहा. महाकाळ्याला राहतात ते, अंकुशनगरला, तिथं राहत आहेत. कारण मी तुम्हाला सांगेल, बऱ्याच दिवसापासून ते बाहेर आलेले आहेत. पण जर त्यांना वाटत असतं ना, मला लोक एवढे पैसे देतात, मी घर बांधलं पाहिजे, श्रीमंत झालं पाहिजे, पण ते काम नाही केलं त्यांनी. मनामध्ये गरिबाविषयीची तळमळ होती, मनामध्ये अंतकरणामध्ये मराठ्यांविषयी तळमळ होती, मराठा समाजाविषयी अंतकरणामध्ये कुठेतरी तळमळ होती. का जेणेकरून याच मराठा समाजाला आरक्षण भेटलं पाहिजे. दादा 101% खात्री करून सांगते, मराठ्याला आरक्षण आता भेटणार म्हणजे भेटणारच.
कारण आपण सगळेजण पाहतात, मला काही जास्त सांगायची तुम्हाला गरज नाही. आपण बातम्या वाचतो, सगळं वाचतोय. कारण आणि आनंदाची बातमी ही आहे, त्यांनी उपोषण माघारी घेतलं. कारण जर आपल्यातलाच एक देव जर गेला असता ना, तर या मराठ्याचं मागं काहीच खरं राहिलं नसतं, काहीच. कारण देव माणूस आहे ते. मी तुम्हाला सांगेल, त्यांनी उपोषण माघारी घेतलं ही फार आनंदाची गोष्ट आहे. कारण जर त्यांचं जर काही बरं वाईट झालं असतं, तर या मराठा समाजाला आरक्षण भेटून फायदा काय होता? काय होतं? त्यांच्यामुळे आपल्याला आरक्षण भेटणार होतं ना, आणि त्यांच्यामुळेच आपल्याला आरक्षण भेटणार आहे. त्यांनी उपोषण माघारी घेतलं ही फार आनंदाची गोष्ट आहे. म्हणून प्रत्येकाला विनंती करून सांगेल, पुरुष मंडळ, तरुण वर्ग असतील ना, आज बऱ्याच ठिकाणी मुलगा नोकरीला लागत नाही म्हणून मुलं आत्महत्या करतायत. पण दादा, आत्महत्या करून जीवन बर्बाद करू नका. कारण आत्महत्या करून काहीच नाही. आपल्याला हे देवानं आयुष्य दिलंय ना, ही लाईफ परत भेटत नाही. आपल्याला हे जीवन परत भेटत नाही. कारण आत्महत्या करून काहीच होत नाही. आत्महत्या करू नका. का तर आता मराठ्याला आरक्षण भेटणार आहे आणि महाराष्ट्रातलाच मराठा आज उंच पदावरती जाणार आहे. म्हणून बोलण्याच्या ओघामध्ये जर अपशब्द गेला असेल, तुमची मुलगी म्हणून, बहीण म्हणून, नात म्हणून